Next, we have to complete a chart as per the objectives of first aid, right? So, what are the objectives of first aid, guys? You know very well. I told you yesterday about the first aid. So, this is a kind of treatment given to patient or any victim before actual treatment. समजलं? Relieving the pains. That here we have to complete this. Try करा. We have to complete this, guys. Uh, yes. Then attempt to improve the condition, saving lives. हे important आहे सगळ्यात महत्वाचं आहे saving lives and preventive deterioration of conditions of victims of disaster. These are the objectives. एक्झामला तुम्हाला येईल कधी कधी 2-2 मार्काचे प्रश्न विचारू शकतात. की प्रथमोपचाराचे काय जे उद्देश आहेत ते तुम्हाला विचारलेलं आहे. प्रथमोपचार म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की एखादा अपघात झाल्यानंतर एखादी घटना घडल्यानंतर डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी हॉस्पिटलला नेण्यापूर्वी आपण जी काही ट्रीटमेंट देतो जी काही आपण त्या ट्रीटमेंट देतो बरोबर जी काही ट्रीटमेंट नाही म्हणता ना जी काही सुरुवातीची जी काही आपण मदत करतो किंवा औषध वगैरे देतो त्याला आपण काय म्हणतो प्रथमोपचार म्हणतो त्याला प्रथमोपचार आपण असं म्हणत असतो. आता बघा सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला दुखापतीपासून आराम देणे दुखापतीपासून आराम देणे त्यानंतर स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे इथे तुम्हाला फिलअप करायचं हे तुम्ही भरणार आहात प्रयत्न करा चांगले चांगली गोष्ट तुम्हाला मी सांगेन. सगळ्यात महत्वाचं आहे जीव वाचवणे लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे कारण एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर प्रथमोपचार दिले त्याच्याने खरंच एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि आपत्ग्रस्तांची स्थिती खालवण्यापासून रोखणे हे काय आहेत तर या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. नेक्स्ट बघा पुढे फर्स्ट एड किट ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे फर्स्ट एड किट मध्ये काय काय असतं ते फर्स्ट एड किट काय काय असतं तुम्हाला सर्वांना माहित आहे तर सुद्धा एक नजर मारायची लक्ष द्या. It is essential to have material necessary for first aid with us. That material is available in the first aid kit. You can also prepare a list, prepare a first aid kit. It is important to use whatever the material available in the given condition for which or first aid. Please mute your sound, guys. So, what are the things? काय काय हवेत आपल्याला महत्त्वाचं लक्ष द्या. Now, the necessary material in first aid box. So, first काय काय हवंय तुम्हाला you must have a bandage strips of different size, wound gauge, triangular and circular bandages or bandage, medicated cotton. आपण जो कॉटन वापरतो ना तो कॉटन नाही मेडिकेटेड कॉटन वेगळा असतो तो स्टरलाइज केलेला असतो शुद्ध स्वरूपात असतो आपला रेग्युलर कापूस नाही. देन हँड ग्लोव्स क्लीन अँड ड्राय क्लॉथ पीसेस सोप साबण हवी अँटीसेप्टिक हवं कुठलंही चालेल डेटॉल चालेल सॅव्हलॉन चालेल नॉट नेसेसरी कुठलं पण चालतं अँटीसेप्टिक each and every antiseptic has the same property. त्यानंतर तुम्हाला सेफ्टी पिन्स लागतात ब्लेड लागेल स्मॉल पिन्स लागतील निडल लागेल आता निडल वगैरे असतात ना ते तुम्हाला माहिती आहे की डॉक्टरच्या निडल्स वेगळ्या असतात त्या स्टरलाइज केले असतात. बँड एड लागेल आणि टॉर्च लागेल सीझर थर्मोमीटर आणि पेट्रोलियम जेल. आता बघा थर्मोमीटरची जागा गनने घेतलेली आहे थर्मोमीटर गन कारण या कोरोनामुळे आता थर्मोमीटरची जागा कसं घेतलेली आहे थर्मोमीटरने गन घेतली आणि पेट्रोलियम जेली या गोष्टी आपल्याला हव्या आहेत कशासाठी प्रथम उपचार पेटी मध्ये परत सांगतो बघा. प्रथमोपचार पेटी तुम्हाला काय काय हवंय आवाज बंद ठेवायचा बाळांनो प्लीज बघा लक्ष द्या. तुम्ही सुद्धा याची यादी करू शकता आणि मला वाटतं बऱ्याच घरांमध्ये प्रथमोपचार पेटी असते छोटेसे औषध आपल्या प्रत्येक घरामध्ये असतात. आदित्य आवाज बंद ठेवायचा बाळांनो प्लीज. गुड आज 12पैकी विद्यार्थी आलेले आहेत व्हेरी गुड तरी सुद्धा 1-2 विद्यार्थी नाही आहेत एनिवेज काय हवं तुम्हाला निरनिळ्या प्रकारच्या बँडेज पट्ट्या हव्यात जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी हवी जी आपण पाहिली असेल त्रिकोणी गोल गुंडाळता येणारी बँडेजेस हव्यात औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस हा वेगळा कापूस असतो जो स्टरलाइज असतो जो पूर्णपणे येस प्रणय गाडेकर प्लीज म्यूट युअर साऊंड गाइस और अदरवाइज आई म्यूट द साउंड ऑफ एव्हरीवन. प्रणय गाडेकर म्यूट युअर साऊंड. ओके मी साऊंड बंद करू लागतो. गुड. त्यानंतर रबराचे हातमोजे पाहिजेत 2 जोड्या पाहिजेत बरोबर एक दिवस होऊन चालणार नाही. स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे हवेत साबण हवाय अँटीसेप्टिक कोणतेही चालेल डेटॉल चालेल सॅव्हलॉन चालेल कुठलंही चालेल सेफ्टी पिन हव्यात ब्लेड हवाय छोटा चिमटा हवाय सुई हवी
बँडेड हवे जसं पट्ट्यामधला, छोटी विजेरी किंवा टॉर्च म्हणतात, कात्री पाहिजे, चिकटपट्टी पाहिजे, थर्मोमीटर पाहिजे, ज्याला ज्वरमापी सुद्धा म्हणतात. ज्वर म्हणजे ताप, लक्षात घ्या. ज्वराचा अर्थ काय होतो? तापमापी. आणि पेट्रोलियम जेली, हे सर्व गोष्टी आपल्याकडे प्रथमोपचार पेटीमध्ये असतात. तुमच्या शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असेल. त्यानंतर मॉक ड्रिलचा अर्थ काय बघा. मॉक ड्रिल इज व्हॉट इट इज अ प्रॅक्टिस टू चेक द प्रिपेअर्डनेस ऑफ फेसिंग द डिझास्टर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. Virtual or apparent situation of disaster is created to check the reaction time for any disaster, any type of disaster. Trained personnel observe their responsibility to check execution of plan designed for disaster redressal. This help to check the efficacy of the system prepared for the disaster redressal. Getting? Then mock drill is arranged on disaster of fire in various schools by the firefighters. It includes the demonstration like extinguishing the fire, rescuing the people trapped at higher floors of buildings, rescuing the person whose clothing have catch the fire, etc. Such activities are also arranged by police force and voluntary organizations. याला म्हणतात mock drill. म्हणजे म्हणतात नाही, थोडक्यात एक प्रॅक्टिस म्हणतात त्या टाईपचं आपल्याला होऊ शकतो. मराठीमध्ये काय म्हणतो आपण बघा, अभिरूप सराव म्हणतात. म्हणजे सराव करायचा, एखादी घटना घडू नये किंवा घडल्यानंतर काय करतात हे त्याला मॉक ड्रिल म्हणतात, अभिरूप सराव असे म्हणतात. हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळात मोजण्याचे एक साधन आहे, की एखादी घटना घडल्यानंतर आपण किती कमीत कमी वेळात त्याला रिप्लाय देऊ शकतो, रिस्पॉन्स देऊ शकतो एखाद्या गोष्टीला. तर कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचलन, आभासी असं, व्हर्च्युअल असं, लक्षात घ्या. खरी खरी घटना घडलेली नसते, परंतु घटना जर घडली तर काय करायला हवं हे त्याच्यावरून आपल्याला इथे कळतं, मॉक ड्रिल म्हणतो. त्यामुळे आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वीरित्या होते की नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती त्यांना देण्यात आलेल्या कृती पार पाडतात. यावर आपण आपत्ती निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहू शकतो. तुम्ही बघा, आपल्याकडे आता कोरोना व्हॅक्सिन वगैरे चालू आहे. त्या कोरोना व्हॅक्सिन देण्याच्या आधी तुम्ही एक शब्द ऐकला असेल, त्याचं नाव होतं ड्राय रन. ड्राय रन म्हणजे काय तर हा शब्द मी तुम्हाला देतोय, तुम्ही बघायचा अर्थ मिळतोय का सांगा, तर मी तुम्हाला सांगेन ड्राय रन काय असतं. मला माहिती तुम्ही पण प्रयत्न करा. ड्राय रन हा एक प्रकारचा एक मॉक ड्रिल सारखाच आहे, पण हे मेडिकल फील्ड साठी आहे. हे ड्राय रन ऑफ वॅक्सिन्स. मी नेटवर सर्च करा, तुम्हाला मिळेल ड्राय रन ऑफ वॅक्सिन्स. राईट, समजतंय? ड्राय रन ऑफ वॅक्सिन्स किंवा लसीचं नाही एवढं नको मराठीत ड्राय रन लिहा. आग लागणे या आपत्तीवर आधारित बचाव कार्याचा अभिरूप सराव अग्निशामक दलाच्या जवानांमार्फत अनेक शाळांमधून घेतला जातो. आपल्या पण क्लासमध्ये तुम्हाला माहित असेल की फायर एक्सटिंग्विशर आपण आणून ठेवलेलं आहे. यामध्ये आग विझवण्यासंदर्भात एखाद्या मजल्यावर अडकून पडलेले नागरिक त्यांना बाहेर कसं काढायचं, तसंच आगीच्या प्रभावाखाली येऊन काही लोकांचे कपडे सुद्धा पेट घेतलेले असतात, त्यांना कसं वाचवायचं याबद्दल काय महत्वाची कृती दाखवतात. पोलीस दल तसंच वेगवेगळ्या संस्था सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राबवत असतात. समजतंय? तर काय आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॉक ड्रिल का असतात, का बरं मॉक ड्रिल करतात, आणि मॉक ड्रिल हा प्रकार तुम्हाला माहित नसेल, परंतु हा प्रकार प्रत्येक पोलीस किंवा प्रत्येक ठिकाणी हे केलं जातं. इव्हॅल्युएटिंग द रिस्पॉन्स टू द डिझास्टर, improving the coordination between various departments of disaster control, identification of own abilities, improving the ability of quick response to disaster, checking the competency of planned action, and identifying the possible errors and risks. मॉक ड्रिल करता करता सुद्धा कधी कधी कळतं की आपण कुठल्या तरी गोष्टीमध्ये कमी आहोत, ती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी सुधारण्याची शक्यता आपल्याला असल्याने आपण करू शकतो. युट्यूबवर जा आणि मॉक ड्रिलचे व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहायला मिळतो. तर काय आहे याचं ध्येय, काय असतो, व्हॉट आर द एम्स गाईज, व्हॉट इज द एम? आपत्तीस देण्याच्या प्रतिसादाच्या तयारीचे मूल्यमापन करणे, आपत्ती नियंत्रण विभागात समन्वय सुधारणे, स्वतःची कार्यक्षमता ओळखणे, आपण किती पद्धतीने एखाद्या आपत्तीला सामोरं जाऊ शकतो, आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे, नियोजित कृतींची यशस्वीता तपासणे आणि संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखणे. तो काय त्रुटी आहे, आपण जर एवढ्या गोष्टी करतोय त्याच्यामध्ये काहीतरी चुकून राहू शकते, तर ती काय आहे हे सुद्धा आपण शोधू शकतो. गेटिंग? सो ऑलवेज रिमेंबर,
काय लक्षात ठेवायचं बघा तुम्हाला, ऑलवेज रिमेंबर, डू नॉट केऑस. हा शब्द कसा वाचणार, डू नॉट केऑस अँड पुश इच अदर व्हाईल युझिंग स्टेअरकेस इन द स्कूल. शाळेत कधीही तुमच्या पायऱ्या वापरताना कधी गोंधळ घालू नका, एकमेकांना धक्का देऊ नका. रिमाइंड इम्पॉर्टंट हेल्पलाईन्स यूज ॲज पर नीड. जसं पोलिसांचं 100 आहे, फायर फायटिंग फोर्स 101 आहे, डिझास्टर कंट्रोल युनिट 108 आहे, ॲम्ब्युलन्स 102 आहे. आणि आपल्याकडे आता एकच नंबर या सगळ्यासाठी कॉमन नंबर बनवलेला आहे आपल्या सरकारने, त्याचं नाव आहे 112. दिस इज द इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर फॉर अवर कंट्री, 112. समजलं. तसं अमेरिकेमध्ये गेलं तर अमेरिकेमध्ये इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आहे 911. तसं आपल्याकडे भारतामध्ये 112 हा काय इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आहे. समजा तुम्हाला नंबर लक्षात नाही राहिले, हे सगळे नंबर नाही लक्षात राहिले, तुम्ही 112 जर लक्षात ठेवलं तरी तुम्हाला 112 वरून सर्व काही माहिती मिळेल, कुठे पण तुम्ही जाऊ शकता, म्हणजे हेल्प मागण्यासाठी फोनवर. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की हे सगळे नंबर जे आहेत हे आहे टोल फ्री नंबर आहेत. यू डू नॉट रिक्वायर एनी बॅलन्स इन युअर मोबाईल. तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी फोन लागेल. तुम्ही किती वेळ त्यांना बोलू शकता, त्यांना महत्त्वाची गोष्ट सांगू शकता. फॉलो द ट्रॅफिक रूल्स. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. ट्रॅफिक रूल्स लोक फॉलो करत नाहीत, त्यामुळे काय होतात, ऍक्सिडेंट होतात आणि सगळ्यात महत्वाचं काय तर ट्रॅफिक जॅम होतं. प्लीज. सो तुम्ही पण उद्या मोठे झाल्यावर तुम्ही सुद्धा गाडी घेणार, घोडं घेणार, सॉरी गाडी घेणार, मोटरसायकल घेणार. So you must follow the traffic rules. Look at left and right side while crossing the road and ensure that any vehicle is not passing by. रस्ता जेव्हा ओलांडायचा असेल आणि कोणता रस्ता, जो रस्ता खूप बिझी असतो, असा रस्ता ओलांडताना तुम्हाला डावीकडे उजवीकडे बघायचा आणि तरच रस्ता ओलांडायचा आहे. आपला गार्ड लक्षात ठेवा. डू नॉट टच एनी अनक्लेम्ड ऑब्जेक्ट, डू नॉट स्प्रेड रुमर. हे खूप महत्वाचं आहे. आज सगळ्यात जास्त जर बघत असेल तर आपण जे व्हॉट्सअप वगैरे वापरतोय, तर व्हॉट्सअप मधून सगळ्यात जास्त रुमर्स, अफवा पसरवल्या जातात. तसं करायचं नाही आणि नको माहीत नसलेल्या वस्तूंना स्पर्श करायचा नाही. डू नॉट मेक केऑस ॲट द क्राउडेड प्लेसेस. या शब्द लक्षात, चावज वगैरे वाचू नका, इट इज केऑस. गर्दी ठिकाणी केऑस किंवा म्हणजे गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नका. का दिले बघा, हे विद्यार्थी आहेत, यांना खूप प्रश्न पडलेले आहेत. जसं बघा, क्लीनलीनेस अँड हेल्थ ऑलवेज कोएक्झिस्ट. गिव्ह अप द ॲडिक्शन अँड स्टे हॅपी. Healthy life is the key to success. Follow the rules to avoid disaster. Today's students are future citizens of country. लक्षात घ्या, बरोबर की नाही. तर तुम्हाला हे जे मुद्दे आहेत ना, आता बघा हे सर्वांना माहित असतं, पण तरी सुद्धा मुलं यामध्येच गडबड करतात. जसं शाळेमध्ये जिने चढताना किंवा उतरताना गर्दी करायची नाही, एकमेकांना ढकलायचं नाही, आणि हे मुद्दामून करतात. आपण असं आहे ना, काही काही विद्यार्थी असे आहेत ना, जे नाही म्हणतात तेच करतात. त्याचबरोबर महत्वाचे दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवा आणि जिथे गरज आहे तिथेच वापर करा. लक्षात ठेवा, पुन्हा विनाकारण यांना फोन करायचा नाही. फोन करायला 100 नंबरवर, हा हॅलो, पण पोलीस का, हा मग ते म्हणजे काय काम आहे, नाही नाही ते फोन लागत नव्हता म्हणून म्हणजे फोन लागतो की नाही चौकशी करण्यासाठी मी चेक बघत होतो. असं करू नका. अग्निशामक दल आहे 101, आपत्ती कक्षा 108 आणि रुग्णवाहिका अँब्युलन्स आहे 102, 102. रस्ते ओलांडताना डावीकडे उजवीकडे पहा, वाहने येत नाहीत ना, याची काळजी घ्या, याची खात्री करा आणि मग जा. रहदारीचे नियम पाळा, ट्रॅफिक रूल्स फॉलो करा प्लीज. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की चुकी रस्त्याने, रस्ता ओलांडणारी चुकी असते किंवा रस्त्याने जाणारी चुकी असते आणि त्यामुळे बाकीच्यांना त्याचा प्रॉब्लेम. बेवारस वस्तूला हात लावू नका, तुमची वस्तूने अफवा पसरू नका. अफवा पसरवणं खूप कठीण आहे, म्हणजे कठीण म्हणजे सोपं आहे, पण त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळे अशा अफवा प्लीज 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 पसरवू नका आणि गर्दीच्या ठिकाणी गोंधळ घालू नका. केऑस म्हणजे गोंधळ, लक्षात ठेवा. ही मुलं काही सांगतात तुम्हाला, तुम्हाला म्हणजे सर्वांना सांगतायत. तुम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांपैकी तुम्ही सुद्धा काही विद्यार्थी आहात. स्वच्छता असे जिथे आरोग्य नांदे तिथे. स्वच्छता हवी आपल्या आयुष्यामध्ये, स्वच्छतेला फार महत्व आहे, खूप महत्व आहे. आणि या जिथे स्वच्छता आहे तिथे तुम्हाला आरोग्य नांदत आहे. आज जर बघाल तुम्ही की आपल्या महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय बांधून देत आहे सरकार. त्यासाठी सबसिडी सुद्धा सरकार देत आहे शौचालय बांधण्यासाठी. त्यामुळे उघड्यावर वगैरे जाणं आता बऱ्याच ठिकाणी मी तर म्हणतो बंद झालेलं आहे. शहरात तर आपल्याला ती सोय आहे, परंतु गावाला सुद्धा आता कंपल्सरी शौचालय वगैरे केलेले आहे. व्यसन सोडा, कुठलंही व्यसन चांगलं नसतं. आनंदी राहा, कुठलंही व्यसन चांगलं नसतं, बरोबर की नाही. जसं दारू आहे, सिगरेट आहे, गुटखा आहे, तंबाखू आहे, बिडी आहे,
हे कुठलं व्यसन चांगलं नाही. त्यामुळे तुम्हाला या व्यसनांपासून दूर राहायचं आहे. आणि जे करतायत त्यांना सुद्धा तुम्ही थोडं सांगू शकता. सुदृढ सक्षम आरोग्य हीच यशाची काय असते, गुरुकिल्ली असते. नियम आणि संकटे टाळा. आता तुम्ही बघा इथे काय दिलंय, सुदृढ आणि सक्षम आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली. आता सुदृढ आणि सक्षम आरोग्याचा अर्थ काय होतो, की तुमचं शरीर सुदृढ पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही आजाराला सक्षमपणे सामोरं गेलं पाहिजे. कारण आजार कोणाला येऊ शकतात, कोणीही कधी आजारी पडू शकतो, परंतु आपण त्याला सक्षमपणे सामोरं गेलं पाहिजे. आणि महत्वाचं असं आहे, की तुम्ही व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करण्याचा अर्थ मुलं असं घेतात, की वजन उचलणे. तसं नाहीये. वजन उचलणे हा व्यायाम आहे, पण तो वेगळ्या प्रकारचा व्यायाम आहे. परंतु तुम्ही सकाळी सकाळी धावायला जाणं किंवा चालणे हा पण एक व्यायाम आहे. पोहणे व्यायाम आहे, खेळणे, मैदानी खेळ खेळणे हा पण व्यायाम आहे. हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे तुमचं शरीर मजबूत होतं. याचा अर्थ अभ्यास करून व्यायाम खेळायला जा, नाहीतर म्हणून की सरांनी सांगितलं म्हणून खेळायला जा. नियम पाळा, संकट टाळा, लोक नियम पाळतात. हा खेळ बघा ना, आज तुम्हाला माहित असेल की आज आपण ऑनलाईन लेक्चर घेतो. 23/2 आहे आपल्याकडे, 23 फेब्रुवारी चालू आहे 2021. आज आपण ऑनलाईन लेक्चर यासाठी घेतोय कारण आता माहितीये की लोक नियम पाळत नाहीत. त्यामुळे कोरोना काही काही ठिकाणी पसरत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्यासारख्यांना जे नियम पाळतात त्यांना सुद्धा प्रॉब्लेम होतो. देशाचे भावी नागरिक म्हणजे आजचे विद्यार्थी. तुम्हीच देशाचे उद्याचे भावी नागरिक आहात. तुमच्याच हातामध्ये देशाची सर्व सूत्रे असणार आहेत. दहावीचे प्रश्न जर तुम्हाला लिहायचे आहेत आणि यासोबत तुमचा जो बघा हा ही चिन्ह आहेत ना, खूप महत्वाचे. परीक्षेला हमखास चिन्ह येतात. these are the signs generally asked in the examination. येतात म्हणजे येतातच, 100% येतात. तुम्ही कुठलाही पेपर काढून बघा, तुम्हाला चिन्ह येतातच. विचारतात कोणतं चिन्ह कोणतं आहे. त्यामुळे खूप महत्वाचं आहे बाळांनो. प्लीज 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 क्वेश्चन आन्सर यासाठी महत्वाचे आहेत. In this way we have completed your chapter, last chapter of the science 2, right?